नमस्ते सर. आम्हाला वेळ दिल्याबद्दल आपले धन्यवाद. तर कृपया आपली ओळख करून देताय सर? शुअर सर. फर्स्ट ऑफ ऑल नमस्कार. मला तुम्ही हे दिल्याबद्दल ओके मला बोलण्याचा मौका दिल्याबद्दल पहिली गोष्ट. माझं नाव यतीन गुजर आहे. मी पुण्यातला रहिवासी आहे. मी गेले 12 वर्ष झालं मी बँकिंग आणि इन्शुरन्स क्षेत्रामध्ये मी काम करतो आणि आता करंटली मी टाटा या लाईफसोबत IF एक्सप्रेस ह्या कंपनीसोबत मी असोसिएटेड आहे ॲज अ लीडर म्हणून आणि सध्या मी तिथे काम करतो. ओके, ग्रेट. तर आपला IF सोबत जोडल्यानंतरचा आपला अनुभव कसा आहे सर? IF एक्सप्रेससोबत जोडल्यानंतर माझा अनुभव खूप चांगला राहिला आहे. IF एक्सप्रेसचे जे CEO अतुल चितोळे सर त्यांनी मला खूप हेल्प केली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या मी काम करतो आहे. मी ह्या एका ऑलमोस्ट 1.5 वर्षामध्ये जवळजवळ 10 ते 12 लाख रुपये मी इन्कम अर्न केलेले, जे मी या जॉब लाईफमध्ये एवढं मी कधी अर्न करू शकलो नाही. ओके, ग्रेट सर. IF एक्सप्रेसचं जे सॅलरी स्ट्रक्चर आहे का नाही, त्याबद्दल आपलं काय मत आहे सर? हा एक खूप उत्तम इनिशिएटिव्ह आहे आणि मी फर्स्ट टाईम मी असं हे ऐकलं असेल की आपण हा आपला व्यवसाय आहे. टाटा यासोबत जे आपण जे काम करतो हा आपला व्यवसायासोबत आपल्याला सॅलरीची अपॉर्च्युनिटी मिळते. हे म्हणतात की आपल्याला बोनस मिळाल्यासारखं आणि ही स्ट्रक्चर खूप सुंदर आहे. तर आपला अनुभव कसा आहे? अनुभव माझा खूप चांगला राहिला आहे ह्या गोष्टीमध्ये. कारण सॅलरी वाटप करताना जेव्हा आपण आपल्या येणारे आपले जे टीममेट आहे त्या टीमसोबत जेव्हा आपण काम करतो त्यांना एक एक्स्ट्रा मोटिवेशन मिळतं. जेव्हा त्यांना माहिती आहे की आपण हा व्यवसाय करतोय, व्यवसायासोबत आपल्याला एक्स्ट्रा इन्कम म्हणून आपल्याला सॅलरी मिळते. तर हा एक खूप उत्तम मोटिवेशन पॉईंट आहे. जसं की सर आज MDRT बॅचची मीटिंग झाली. हो. तर MDRT बॅचसोबत जोडल्यानंतरचा तुमचा अनुभव कसा आहे सर? खूप सुंदर आहे. ॲक्च्युली MDRT म्हणजे हा इन्शुरन्स क्षेत्रामधला जर तुम्ही कुठल्याही प्रोफाईल जसं डॉक्टर म्हणलं की MBBS किंवा MD म्हणतो किंवा लॉयर आपण ॲडव्होकेट असंही म्हणतो, तसंच हा इन्शुरन्स क्षेत्रामधला MDRT हा एक उच्च स्तरचा एक रँक आहे. आणि जर तुम्ही जेव्हा हा रँक अचीव्ह करता किंवा हे डेजिग्नेशन जेव्हा तुम्ही अचीव्ह करून जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा लोक किंवा पब्लिक आपल्याला तेवढ्याच कॉन्फिडन्सने ते आपला सल्ला घेतात. कारण आपण त्यांना एक फायनान्शियल कन्सल्टंट करतो. जसं डॉक्टर आपल्या पेशंटला कन्सल्ट करतो काही गोष्टींसाठी मेडिकल कन्सल्ट, तसं आपण त्यांना त्यांच्या भविष्यासाठी फायनान्शियल आपण कन्सल्ट करतो सर. ओके सर. देन माझा लास्ट क्वेश्चन आहे की शेवटी जे लोक IF एक्सप्रेसमध्ये सल्लागार म्हणून याचा विचार करतायत हो आणि जसे की न्यू आहेत त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? जे पहिली गोष्ट जे IF कन्सल्ट मध्ये जे येण्याचे इच्छुक आहेत मी त्यांना म्हणेन की त्यांनी लवकरात लवकर ह्या फर्मसोबत लवकरात लवकर त्यांनी त्यांचं नाव नोंदावं, काम सुरू करावं. कारण इथे उत्तम प्रकारचं सपोर्ट आहे. आणि जे नवीन व्यक्ती आहेत त्यांना तुम्ही सांगेन त्यांच्यासाठी हा खूप मोठं एक अपॉर्च्युनिटी आहे जे त्यांच्या लाईफमध्ये आतापर्यंत कधी भेटला नसेल. म्हणजे ते अपॉर्च्युनिटी वाईज असू, सपोर्ट वाईज असू किंवा अर्निंग वाईज असू, त्यांना प्रत्येक दृष्टिकोनाने त्यांना इतकं शिकायला आहे. कारण मी एवढे वर्ष मी आज ह्या क्षेत्रामध्ये काम केल्यानंतर सुद्धा मला वेगळं काहीतरी शिकायला मिळालं, ज्यामध्ये मला एक व्हेरिएशन मिळालं मी असं म्हणेन. तर ते मला ह्या फॉर्मकडनं किंवा अतुल सरांकडनं मला शिकायला मिळाले. तर मी तर म्हणेन की लवकरात लवकर जर तुम्ही विचार करत असाल तर लवकरात तुमचं नाव द्या आणि तुम्ही लवकरात लवकर एनरोल व्हा या फॉर्मसोबत आणि तुमचं भविष्य अजून चांगलं करा. ओके, बेस्ट ऑफ लक सर तुमच्या थँक्यू व्हेरी मच येणाऱ्या फ्युचरसाठी, फ्युचर अचिव्हमेंटसाठी. आणि आम्हाला वेळ दिल्याबद्दल आपले धन्यवाद. थँक्यू. तुम्ही मला वेळ दिल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच.